शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम जवळ येत असून कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी संपूर्णपणे खचून गेलेला आहे। फेब्रुवारीपासून ते आजतागायत कोरोनासारखे संसर्गजन्य आजारामुळे देशात व महाराष्ट्रामध्ये संचारबंदी, लॉकडाऊन यासारखे प्रशासनाने घेतलेले निर्णय त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांवरती पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। खरीप हंगामासाठी लागत असलेल्या बी बियाण्यांच्या किमतीचे दर वाढल्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत। मागील वर्षी मिळणारी सोयाबीनची बॅग 1600 किंवा 1700 रुपयाला मिळत होती। यावर्षी सोयाबीनची तीच बॅग 2200 ते 2300 रुपये दराने विकल्या जात। हे जर महाबीज बियाण्याचे दर असतील तर खाजगी यापेक्षाही जास्त दराने सोयाबीनच्या बॅग विकल्या जात आहे। त्याचप्रमाणे इतर बियाण्यांचे सुद्धा दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये सापडला आहे। कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा हा लॉकडाऊन संचारबंदीमुळे घरातच पडून आहे। यावर्षी शेतकऱ्याच्या दृष्टीने सोयाबीन बियाणे, सरकी बियाणे मागच्या वर्षीच्या तुलनेत अतिशय जास्त भावाने विक्री होत आहे। यावर शासनाने कोविड चांगला व्यवस्थित तोडगा काढून बियाण्याचे भाव कमी करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना अशा कोविडच्या महामारीमध्ये भुर्दंड बसणार नाही, अशी मी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो। ग्रामीण भागातून माल आणण्यासाठी मुख्य बाजारपेठ अमरावती असल्यामुळे या भागातील रेड झोन करण्यात आलेले आहे। अशामुळे माल विकला जात नाही। शासनाने जाहीर केलेल्या भावामध्ये फरक दिसून येत आहे। कापसाचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडून आहे। अशा निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झालेला असून खरीप हंगाम जवळ आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये वाढलेल्या भावांवरती नियंत्रण ठेवण्यात यावे व यावर लवकर तोडगा काढावा असे आवाहन शेतकरी करीत आहेत। खरीप हंगामाआधी तालुक्यामध्ये कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणून आपल्या घरचेच बियाणे वापरा असे सांगितले होते। ज्या बियाण्याची उगवण क्षमता 70% असेल तेच बियाणे पेरणीसाठी घ्यावे किंवा आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याजवळून पेरणी योग्य बियाणे विकत घेऊन पेरणी करावी असे सुद्धा सांगितले होते। शेतकरी बंधूंनी स्वतःजवळ असलेले सोयाबीन बियाणे पेरावे व पेरणीकरता वापरावे, यासाठी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासावी। तसेच शेतकऱ्यांकडे जास्तीचे सोयाबीन उपलब्ध आहे, त्यांनी इतर शेतकऱ्यांना विकू शकतात किंवा यापुढे 70% उगवण क्षमता असल्यास 30 किलो प्रति एकर प्रमाणे बियाणे पेरावे। पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया ही करून घ्यावी। शेतकरी बंधूंना आपल्या स्वतःजवळ असलेले सोयाबीन बियाणे पेरणी करता वापरावे, यासाठी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासावी आणि तसेच शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त सोयाबीन उपलब्ध आहे व इतर शेतकऱ्यांना सुद्धा ते विकू शकतात किंवा यापुढे 70% उगवण क्षमता असल्यास 30 किलो प्रति एकराप्रमाणे बियाणे पेरावे। पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करावी। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फक्त सोयाबीन बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत, इतर बी बियाण्यांचे भाव वाढलेले नाहीत। शासनाचे यावर्षी सोयाबीन बियाण्यांवरती कुठल्याही प्रकारची सबसिडी नाही। मागील वर्षी सोयाबीन सबसिडी होती। तसेच यावर्षी महाबीज कंपनीनेच आपले भाव जास्त ठेवल्यामुळे इतर कंपन्यांनी आपले दर हे जास्त ठेवलेले आहेत। बोलण्याचा विषय असा आहे की महाबीजने जे बियाणे यावर्षी उपलब्ध करून दिलेले आहे ते मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास 1.5 पटीने भाववाढ झालेली आहे। मागच्या वर्षी जे सोयाबीनची 30 किलोची बॅग महाबीज 335 म्हणा किंवा 9305 म्हणा, जी व्हेरायटी मागच्या वर्षी जवळपास 1550 ते 1650 रुपयापर्यंत मिळत होती, ती यावर्षी अचानक 1.5 पटीने वाढ झाल्यामुळे 2250 ते 2340 2350च्या घरात गेलेली आहे। सतत 3 वर्षांपासून पडत असलेला दुष्काळ यामुळे शेतकरी आधीच खचून गेलेला आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना 50% सबसिडी देऊन बियाणे उपलब्ध करून दिल्यास शेतकरी व शेतमजूर या आर्थिक संकटातून बाहेर पडून त्याला धीर मिळेल। चांदूर रेल्वे येथून विदर्भ न्यूजकरिता बंडू आठवले यांचा वृत्तांत।